नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करायला पण विसरू नका। जर तुम्ही कोथिंबीर उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। कोथिंबीरीचे पीक हे अतिशय कमी पाण्यात आणि कमी खर्चात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी वेळात मालामाल करून देणारे पीक आहे। जवळपास 40 ते 45 दिवसांमध्ये हे पीक निघणारे कोथिंबीरीचे पीक आहे। उन्हाळ्यामध्ये हे पीक घेऊन सर्वात जास्त पैसे कमवू शकता, परंतु हे पीक तुम्हाला उन्हाळ्यामध्येच घ्यावे लागेल, तेव्हा नियोजनही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। सर्वात आधी आपल्याला जमीन ही योग्य प्रकारे निवडावी लागेल। पाण्याचा योग्य त्या प्रमाणात निचरा होणारी जमीन निवडणे खूप गरजेचे असते। त्याचबरोबर काळी मध्यम भारी जमीन निवडावी, जेणेकरून त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये भारी ओलावा आणि गारवा टिकून राहून पिकांची योग्य त्या प्रमाणात वाढ होईल। त्याचबरोबर काळी आणि भारी जमिनीत पाणी हे कमीत कमी लागते। सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे लागवड करताना कोणत्या बियाणांची लागवड करावी। त्यासाठी तुम्हाला माहिती असलेल्या चांगल्या वाणांची निवड करून लागवड करावी, जेणेकरून आपल्याला त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येईल। त्यासाठी तुम्ही ओळखीच्या शेतकऱ्यांकडे गावरान कोथिंबीरीचे बियाणे असेल तर त्यांच्याकडूनच खात्रीशीर घेतलेले योग्य राहील। त्याचबरोबर मार्केटच्या तुलनेत हे बियाणे आपल्याला कमी खर्चामध्ये सहज उपलब्ध होईल। त्यानंतरचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बियाणे लागवड करण्याआधी त्याला बीज प्रक्रिया करूनच लागवड करावी, कारण आपल्या बियाणाची उगवण क्षमता या ठिकाणी चांगली होईल। त्याचबरोबर उत्पादनातही जास्त प्रमाणात वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदा होताना दिसेल, तेव्हा तुम्ही बीज प्रक्रिया करूनच लागवडीचा विचार करावा। त्यासाठी तुम्ही प्रति किलो बियाणाला 4 ते 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर घेऊन त्यामध्ये बीज प्रक्रिया करून घ्यावी। त्यानंतर पुढे जाऊ, एकरी किती बियाणे लागते तर बियाणाचा विचार केला तर तुम्हाला एकरी साधारणपणे 30 ते 40 किलोपर्यंत खात्रीशीर बियाणे घेऊन पेरणी करावी लागेल। हे पीक आपले उन्हाळे असल्यामुळे मर होण्याची शक्यता असते, तेव्हा बियाणांचे प्रमाण 30 ते 40 किलोपर्यंतचे असतात, त्यामुळे त्यात तुम्ही 3 ते 4 किलो प्रति एकरी वाढून घ्यावे। त्यानंतर पेरणी कशी करावी। पेरणी ही हाताने किंवा यंत्राच्या सहाय्याने तुम्ही पेरणी सहज करू शकता, परंतु पेरणी करताना जमिनीत ओलावा असणे खूप गरजेचे असते। म्हणजेच भर तापलेल्या जमिनीत तुम्ही कोथिंबीरीची लागवड किंवा पेर करू नका, कारण आपल्या पिकाची उगवण क्षमता या ठिकाणी कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आपल्याला दिसते। त्यामुळे जमिनीत ओलावा हा असणे खूप गरजेचेच असते। त्यासाठी जमिनीला आधी पाणी देऊन वापसा झाल्यावर पेरणी केल्याने तुमची बियाणांची उगवण क्षमता या ठिकाणी चांगली राहील। त्यानंतर कोथिंबीर पिकाला कोणती खते द्यावी लागतात तर तुम्ही एक लक्षात घ्या, हे पीक मुळातच 40 ते 45 दिवसांचे असते, तेव्हा तुम्ही कमीत कमी खतांचा या ठिकाणी वापर करावा। म्हणजेच तुम्हाला या खतापासून लवकर खते कोणती लागू होतील त्याचाच विचार करावा लागेल। त्यामध्ये तुम्ही पेरणीच्या वेळी 24-24-0 एकरी 50 ते 60 किलो घेऊन त्यानंतर एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट घेऊन एकत्र करून तुम्ही कोथिंबीर पिकास पेरणीच्या आधी टाकू शकता। त्यानंतर खूप महत्त्वाचे म्हणजे बरेचसे शेतकरी हे कोथिंबीरीचे पीक लागवड करण्याआधी तणनाशकचा फवारणीचा वापर करतात, परंतु हे करू नका, कारण याने खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकात झटका बसू शकतो। तुमच्या कोथिंबीर पिकामध्ये आपल्याला गवत दिसले तर या ठिकाणी तुम्ही खुरपणीच्या साहाय्याने ते गवत काढू शकता, त्याने आपले कोथिंबीरीचे पीक हे जोमाने येईल। आणि तणनाशकचा वापर केल्याने पिकाला
झटका बसून ते थोडे करजाळले पण जाईल. त्यामुळे तुम्ही याची काळजी घ्यावी. त्यामुळे शक्यतो फवारणीचा विचार टाळावा. मित्रांनो, तर पुढे जाऊ तर कोथिंबीर पिकाला कोणत्या फवारण्या कराव्यात. त्यामध्ये तुम्ही टॉनिकचा जास्तीत जास्त वापर करू शकता. त्यामध्ये ॲमिनो ॲसिडचा वापर करू शकता. त्यानंतर तुम्ही बुरशीनाशकांची फवारणी करू शकता. त्यामध्ये साप किंवा बाविस्टिन किंवा रोको पावडर घेऊन फवारणीचा विचार सहज करू शकता. त्यानंतर आपल्या कोथिंबीर पिकावर जे रसशोषक कीटक असतात त्यांसाठी आपल्याला उलाला, सोलोमोन किंवा पोलिस या कीटकनाशकांचा तुम्ही वापर करून फवारणी करू शकता. फवारणी करताना एक लक्षात घ्या, सकाळी किंवा सायंकाळी 5च्या पुढे फवारणीचा विचार करावा आणि फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा चेक करूनच फवारणी करावी. जमिनीत वापसा असणे खूप गरजेचे असते आणि फवारणी करताना आपण बघितलेल्या कीटकनाशक किंवा बुरशीनाशके यांची आलटून पालटून फवारणी केलेली कधी पण चांगली राहील. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी नियोजन कसे असावे. तुम्ही हे पीक उन्हाळ्यामध्ये घेणार आहात, त्यामुळे तुम्हाला पाण्याचे योग्य ते नियोजन करावेच लागणार आहे. तेव्हाच कुठेतरी कोथिंबीर पीक हे येणार आहे. पाण्याचा जर या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये झटका जर बसला तर आपले पीक या ठिकाणी करजळले जाईल आणि उत्पादनात घटही होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला योग्य त्या प्रमाणात पाण्याची जर सोय असेल तर तुम्ही पाणी हे पाटाने पण देऊ शकता. जर तुमच्या जमिनी अशी कोरडवाहू जर असेल, म्हणजे पाण्याचा निचरा होणारी असेल, तर तुम्ही 3 ते 4 दिवसांनी एकदा पाणी पाटाने देऊ शकता. आणि पाणी धरणारी जमीन असेल तर मग काही हरकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली? दिलेली माहिती आवडल्यास आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.